नमस्कार येवकार तुमकां. आयज आमी विशय घेवन येयलो तो म्हणल्यार कला अकादेमी रिनोव्हेशन. गोवा सरकारान 2021 कला अकादेमी रिनोव्हेशन करपा खातीर हातीन घेतले आनी ताच्या उपरांत तेंच्यांनी टायम दवरलो तो म्हणल्यार 2022 पर्यंत कंप्लीट करपाचें. बट ताच्या उपरांत काम भरपूर स्लो जालें आनी 2023 तेचो स्लॅब पडलो ओपन ऑडिटोरियमाचो आनी काम मागीर ऑलमोस्ट बंद पडलें. आनी आतां आमी ह्या जवळपास 2026 सो जवळपास 6 वर्सां जालेलीं आसा आनी आजुनूय कला अकादेमीचें काम सारकें जाल्लें ना. हाच्या उपरांत गोवा सरकारान टास्क फोर्स कमिटी गठन केली आणि त्याच्यो जवळपास 2 वर्सां जालीं मिटिंगूच चालू आसली आनी आयज फायनली काल तेंचें अशें डिसिजन जालां तें म्हणल्यार 1 ऑगस्टाच्यान ही कला अकादेमी बंद रावतली आनी कामाक परतून सुरवात जातली अशें तांच्यांनी सांगलेलें आसा. बट आमी एके तरेन पळयत जाल्यार हो जो सगळो रिपोर्ट आसा तो IIT मद्रासान केल्लो आसा आनी तेंच्यांनी जवळपास 24 फॉल्ट काडलेले आसा. जे रिनोव्हेशन केल्या तातूंत 24 फॉल्ट तांकां गावलेलो आसा, मेजर फॉल्ट. आनी ताका लागून ही बिल्डींग आसा कला अकादेमीची ती आनिकूय वायट परिस्थितींत आसा अशें तेंच्यांनी म्हणणें आहा. कारण सगळ्या बिल्डिंगेक उदक लागता ताका लागून स्लो बिल्डींग आनी इल्ली वीक जायत चलता अशें तेंचें म्हणणें आसा. सो हे 24 पॉयंट तेंच्यांनी कितें काडले आनी ते रिनोव्हेशन करपा खातीर बेगिनात म्हणल्यार 1 ऑगस्ट 2026 काम सुरवात जातली अशें सांगलेलें आसा. तो पर्यंत काम सुरवात जाल्या उपरांत कला अकादेमी बंद रावतली. बट थोडेशे क्लासीस आहा त्यो चालू रावपाक शकता अशें सांगलां. बट हे काम सुरू जाल्या उपरांतूच कळटलें. बट जे आमी तुमचे पर्यंत घेवन येतले ते म्हणल्यार IIT मद्रासान जे 24 फॉल्ट काडला कला अकादेमीचे रिनोव्हेशनाचे ते आमी तुमच्या मुखार आतां सांगतले. पयलो तेंच्यांनी फॉल्ट काडला तो म्हणल्यार तेंच्यांनी जो भितरलो हॉल आसा, जो ऑडिटोरियम आसा, त्या ऑडिटोरियमांत तेंच्यांनी सांगलां की वॉटर अंडर द फ्लोरा सकयल्यान उदक येवपाचें आहा तें उदक तशेंच येता. त्या भायर वॉटर इज स्टँडींग बिलो द वुडन फ्लोर. उदक येता आनी सकयलूच रावता तें. जे लाकडाचें हें आसा तेजें पोंदा. मागीर पंप इज निडेड टू रिमूव द वॉटर. जें उदक रावल्या परत पंपान तें उदक भायर काडचें पडटा. सो इतलें काम करून सुद्दां आतां तें पंपान उदक काडचें पडटा अशें IIT मद्रासाचो रिपोर्ट सांगता. मागीर इलेक्ट्रिकल वायर एंड बॉक्सीस आर क्लोज टू वॉटर एंड मॉइश्चर. ज्यो इलेक्ट्रीक वायरी आहा त्यो उदका सायडीकूच आसा. सो त्यो डेंजरस आसा. कारण दीस कॅन बी डेंजरस एंड मे डॅमेज इक्विपमेंट म्हणटा ते तेंचो रिपोर्ट. हे 3 पॉयंट जाले. मागीर चवथो पॉयंट आहा तेंचो क्रॅक्स इन कॉन्क्रीट म्हणटा ते. क्रॅक्स कॅन बी सीन इन बीम एंड कॉलम्स. जे काम केल्या कॉलम आनी बीम म्हणटा आमी तातूंत भितर क्रॅक्स येयल्लेले आसा. त्या भायर मागीर सम क्रॅक्स मे बी कॉज्ड बाय रस्टिंग टील एंड इनसायड द कॉन्क्रीट. मागीर सम एरियाज वर पॅच्ड अर्लियर बट रूट प्रॉब्लेम मे बी स्टील एक्झिस्ट. म्हणल्यार तेंच्यांनी जे पॅचीस भरलेले आसात ते वयल्या वयर केलेले म्हणटा ते आनी प्रॉब्लेम जो मेजर आसलो तो अजुनूय तसोच आसा म्हणटा ते. 7थो पॉयंट क्रॅक्स आर विजिबल इन स्टेअरकेस एंड अपर वॉल्स. मागीर दे मे बी कॉज्ड बाय मुवमेंट, मॉइश्चर एंड एजिंग ऑफ द बिल्डींग. मागीर 9वो पॉयंट आसा प्रिवियस पॅच रिपेर कॅन बी सीन. जो पयलीं रिपेर केल्ले ते अजुनूय तशेंच दिसता म्हणटा. रियल जो प्रॉब्लेम आहा तो सॉल्व जालो ना म्हणटा. द रिपेर अपियर टेम्पररी एंड मे नॉट हॅव सॉल्वड द रियल प्रॉब्लेम. त्या भायर 10वो पॉयंट आहा तो म्हटल्यार वॉल शोज सायन ऑफ डंपनेस एंड वॉटर डॅमेज. म्हटल्यार वॉल्सांड भिंतींग आहा ती दिसता. मागीर प्लास्टर इज डॅमेज बिकॉज ऑफ लाँग टर्म मॉइश्चर. सो भिंतींक उदकाक लागून मॉइश्चर जाता असो रिपोर्ट सांगता. त्या भायर 12वो पॉयंट आहा तो म्हटल्यार सॅगींग एअर कंडिशन डक्ट. डक्ट आर हँगींग लोअर दॅन दे शूड. डक्ट एसी सकयल लोंबता म्हणटा ते. दीस मे नीड टू रिपेर एज अर्लियस्ट. मागीर त्या भायर आसा तो 13वो पॉयंट टेरेस प्रॉब्लेम. ड्रेन पायप्स आर नॉट कनेक्टेड प्रॉपरली. जे टेरेसाचे जे ड्रेन पायप आहा ते सारके कनेक्ट केल्ले ना म्हणटा. वॉटर स्पील ऑन द रूफ सर्फेस. उदक जे पायपांतल्यान पडटा ते डायरेक्ट रूफ सर्फेसार पडटा म्हणटा ते. 14 पॉयंट आहा तो वॉटर इज कलेक्टिंग ऑन द रूफ. जो वॉटर प्रुफींग केला थंयसर उदक थंयसर सांठवता म्हणटा ते. सो 15वो तेंच्यांनी फॉल्ट काडला तो म्हटल्यार मॅनी क्रॅक्स आर विजिबल ऑन द वॉटर प्रूफ सर्फेस. सो वॉटर प्रूफ केल्यार थंयसर क्रॅक्स आसा म्हणटा ते. क्रॅक्स आर स्पेशली विजिबल नियर एज एंड सर्वीस ओपनिंग. क्रॅक्स म्हणटा ते जे हे आसा एज आहा थंयसर क्रॅक्स आहा म्हणटा. मागीर 17वो पॉयंट तेंचो आहा तो वॉटर कॅन एंटर थ्रू दीस क्रॅक्स. सो वॉटर प्रुफींग केला थंयसर क्रॅक्स आसा आनी थंय उदक थंयसर लिकेज जाता म्हणटा आनी ताका लागून सकयल तेंच्यांनी जो आमी हे वॉल्सांड येता म्हणटा ती येता. मागीर तेंच्यांनी 18वो फॉल्ट काडला तो म्हटल्यार वॉटर प्रूफ कोटींग इज स्पिलिंग ऑफ एंड फेलिंग एंड इट इज नो लॉंगर प्रोटेक्टिंग द रूफ प्रॉपरली. जो वॉटर प्रुफींग केला म्हणटा ते
ते उदक थंयच्यान गळटा आनी ताका लागून मॉइश्चर रेडी जाता. सो वॉटर प्युरिफाय करून कांय फायदो जालो ना अशें ते म्हणटा. मागीर ओपन एअर थिएटर प्रॉब्लेम. पॉयंट नंबर तेंच्यांनी काडला तो म्हणल्यार 19 पॉयंट आहा तो रेन वॉटर इज ड्रेनिंग अवे प्रॉपरली. तेंच्यांनी 19 प्रॉब्लेम काडला तो म्हणल्यार रेन वॉटर इज नॉट ड्रेनिंग अवे प्रॉपरली. जे उदक पावसाच वचपा जाय ते सारके वचना म्हणटा ते. वॉटर इज कलेक्टिंग नियर सिटींग एरिया, जे बसपाचे एरिया थंयसर उदक सांठवता म्हणटा. तेंच्यांनी 21 फॉल्ट काडला तो म्हणल्यार स्टेअर्स आर डॅमेज अँड अनइवन. जे स्टेअर्स आसा ते डॅमेज जाल्लेले आसा रिपेरिंग करून सुद्दां. सो ते रिपेर करपाची गरज आसा. त्या भायर ते 22 पॉयंट म्हणटा की सम रिपेर वर्क इज निडेड फॉर सेफ्टी. सेफ्टी खातीर थोडेशे रिपेर वर्क गरज आसली ते जावंक ना म्हणटा ते. मागीर 23 पॉयंट आहा तो म्हणल्यार डॅम्पनेस अँड वॉटर लिकेज आर विजिबल इन रूम्स बिलो. म्हणल्यार रुमांनी सकयल वलसाण दिश्टी पडटा म्हणटात इतले वॉटर प्रुफींग करून सुद्दां. मागीर 24 पॉयंट आहा तो म्हणल्यार वॉटर स्टेन्स कॅन बी सीन ऑन सिलींग एंड वॉल. सो भिंतींचेर जावं वॉलाचेर सिलिंगाचेर वयर थंयसर वलसाण दिश्टी पडटा. सो एके तरेन पळोवपाक गेल्यार इतले कोटी खर्च केला कला अकादेमीचे 70-80 कितें तरी, आनी इतले करून सुद्दां वॉटर प्रुफींग सारकें जालें ना. वॉटर प्रुफिंगाक क्रॅक गेल्ले आसा. उदक भितरल्यान क्रॅकांतल्यान भितर येता आनी भिंती वोल्यो जाता. त्या भायर ऑडिटोरियम आहा भितरलो ऑडिटोरियमांत सकयल जे उदक येता म्हण तेंच्यांनी हायट वाडयल्ली अशें आमी तेन्ना आयकताले. ती वाडोवन सुद्दां उदक थंय येता. अजुनूय पंपिंग करून उदक भायर काडचें पडटा अशें IIT मद्रास रिपोर्ट सांगता. एके सायडीन लायटिंगेचे थंय प्रॉब्लेम आसा अशेंय काल सांगलेलें आसा PCक आमकां. सो एकंदरीत IIT मद्रासान टोटल 24 फॉल्ट काडलेले आसा आनी ते बेगींतल्या बेगीन रिपेर जावपाची गरज आसा अशें तेंच्यांनी सांगलेलें आसा. नाजाल्यार दिसान दीस ही बिल्डींग आसा कला अकादेमीची ती आनीकय वीक जातली अशें सांगलेलें आसा. तेन्नाच जो आर्ट एंड कल्चर मंत्री आमकां सदांच सांगतालो की मिडिया जेन्ना प्रश्न करताले तेन्ना की काम जे कला अकादेमी जालां तें सारकें सिस्टमॅटीक जालां म्हूण. आनी आतां आमकां पळोवपाक मेळटा तें म्हणल्यार IIT मद्रासान 24 फॉल्ट काडलेले आसा. सो हाचेरूच दिश्टी पडटा की कला अकादेमीचें काम कितले कमी दर्जाचें काम जालेलें हें आमकां आतां पळोवपाक मेळटा. आनी हें बेगींतल्या बेगीन जावपाची गरज आसा. ताका लागून काल टास्क फोर्स कमिटीची मिटींग जाल्ली आनी तेंच्यांनी डिसायड केलें की हें काम आहा तें 1 ऑगस्ट 2026 स्टार्ट जातलें. आनी तेंच्या बरोबर IIT मद्रास आनी चार्ल्स कुरिया फावंडेशन दोनूय मेळून आनी PWD तेंच्या कोलॅबोरेशनान तिगूय मेळून हें काम फुडें व्हरतले आनी जाता तितले बेगीन कंप्लीट करपाचो असो तांचो उद्देश आसा. बट फुडली डेट तेंची डेडलायन कितें तें आजुनूय येवंक ना. बट इतले फॉल्ट आमी आतां 24 फॉल्ट म्हटल्या बरोबर आमी आतां 2021 काम जाल्ले 2026 साली जवळपास 6 वर्सां जालीं जे कलाकार आसा गोंयचे ते सफर करता. आनी फायनली हे फॉल्ट आसा म्हणून IIT मद्रासान सांगला पण आतां तरी जे सरकार सांगताले की कांयच फॉल्ट ना बरें काम जालां ते तांकां आतां मान्य करचें पडलें. सो हेच्या वयल्यान आमकां दिश्टी पडटा की कितले कमी दर्जाचें कला अकादेमीचें काम जाल्लें आनी हेच्या खातीर गोंयच्या लोकांक 6 वर्सां सफर करचें पडलें. आनी आतां आनी कितलो वेळ लागतलो तो आमी सांगपाक शकना. बट बेगींतल्या बेगीन ही कला अकादेमीचें काम कंप्लीट जावचें जेणे करून गोंयच्या कलाकारांक थंयसर काम करपाक आपली कला दाखोवपाक मेळची अशा तरेचें सरकारान बेगींतल्या बेगीन हें काम करून दिवचें अशी गोंयकारांची मागणी आसा. सो अशेच रिपोर्ट आमी हेच्या फुडें घेवन येतले. तो पर्यंत तुमी पळयत रावा द वॉयस फॉर गोंय. The Voice for Goy.